खरं म्हणजे आज उद्धवजी ठाकरे साहेब जास्तीचा वेळ अंबादास दानवेंवर बोलतील अशा प्रकारची मला अपेक्षा होती, परंतु त्यातूनही त्यांनी टोमणे मारायचं काही सोडलं नाही. मला वाटतं एखादा निरोप घेतोय संपतोय त्यावेळेला राजकारणाचा विचार बाजूला ठेवून त्या ठिकाणी बोलण्याची अत्यंत आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटतं. माननीय फडणवीस साहेब पुन्हा येईन बोले आले, सगळ्यांच्या नाकावर टिसून त्या ठिकाणी आले आणि ताट भरलेलं होतं. जेव्हा शिवसेना भारतीय जनता पार्टीचं दादा सरकार आलं त्यावेळेला आपलेच मुख्यमंत्री होणार होतं, आपलेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होणार, पण ते महाराष्ट्रातल्या जनतेनं वाढलेलं ताट कोणी त्या ठिकाणी लाठाळलं हे अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहीत आहे. आणि त्याच्यामुळे एक बोट दाखवत असताना त्या ठिकाणी आपल्याकडे त्या ठिकाणी किती बोट आहेत याचाही उल्लेख करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही DF फडणवीस साहेबांचे त्या ठिकाणी आभार मानलेत की तुम्ही अंबादाससारखा कार्यकर्ता RSSच्या विचारसरणीतनं झालेला आम्हाला दिलात, भाजपच्या शिस्तीतला कार्यकर्ता आम्हाला दिलात. तुम्ही पण खूप चांगले कार्यकर्ते दिलेत. म्हणजे शिवसेनेतले एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते तुम्ही दिले नाहीत, तुम्हाला टिकवता आले नाहीत. ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी महाराष्ट्रानं पाहिलेली आहे आणि म्हणून शिंदे साहेबांच्या उठावाला लोक बंडखोरी समजले नाहीत. त्यांनी शिवसैनिकांसाठी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांसाठी उठाव केला. अशा प्रकारचं सभापती महोदय या ठिकाणी चित्र महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे.